नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. करवीर नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ जवळपास अस्तंगत हळूहळू संपत चालली असताना काही जी महत्त्वाची बेटं शिल्लक आहेत त्यात एक आहे गोकुळ. आणि गोकुळची निवडणूक किंवा तिथली सर्वसाधारण सभा किंवा बैठका त्या गाजतात त्या कायम हाणामारी किंवा एकमेकांच्या वैयक्तिक हेवे दावे आणि त्यायोगे सुरू असलेल्या राजकारणात. यावेळेला गोकुळची निवडणूक आधी थेट कोर्टात गेली, मग तिथून स्टे आला आणि नंतर असं लक्षात आलं की सत्ताधारी घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी ही गोकुळच्या निवडणुकीमध्ये फारच रस घेते. काल आपण पाहिलं की श्री सतेज पाटील यांची मी मुलाखत केली आणि अगदी शेवटचा मी हा प्रश्न विचारला की मागच्या वेळेला तुम्ही कुणाच्या तरी गाडीत बसून गेले होते, त्याची फार चर्चा झाली. यावेळेला तुम्ही काही महाडिकांना वगैरे बरोबर घेता की काय? तर हे जे अनपेक्षित टर्न्स आहेत गोकुळच्या निवडणुकीमध्ये आणि मुळात गोकुळ काय आहे हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार विजय पाटील आहेत आपल्यासोबत. पाटील साहेब, स्वागत आहे. नमस्कार. सो त्यांना ह्यातले सगळे तानेबाने माहिती आहे आणि ते माहिती असल्यामुळंच केवळ करवीर म्हणजे कोल्हापुरातल्याच नाही तर सहकार चळवळीशी निगडीत असलेल्या आणि स्पेशली पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जे गोकुळ संदर्भात जाणून घ्यायचं आहे ते सगळं विजय पाटील आपल्याला सांगणार आहेत. मला वाटतं आता काही आज लिस्ट बनवायचं काम सुरू आहे याद्या गोकुळच्या सभासदांचं. गोकुळचं काय आहे, ठराव गोळा करायचं काम सुरू आहे. म्हणजे गोकुळची अजून प्रक्रिया निवडणुकीची सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की 90 दिवसाच्या आत निवडणूक घ्या, पण तसं काही शक्य दिसत नाही. कारण त्याची प्रक्रिया एवढी लाँग आहे. ठराव गोळा करणे आणि पुन्हा काही आक्षेप घेतलेत, काही ठरावावर आक्षेप घेतलेत की दूध संस्था कागदावर अस्तित्वात आहे, त्याला मत आहे, पण ॲक्च्युली त्या दूध संस्थेंना ज्या पद्धतीनं नियमावली आहे त्या नियमावलीत बसत नाही. पण प्रकाश बेलवडे म्हणून इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्याला आक्षेप घेतले. भाजपचे सहयोगी आता आमदार आहेत, अपक्ष निवडून आले, पण शिवाजीराव पाटील म्हणून, तर शिवाजीराव पाटलांनी सुद्धा त्याला आक्षेप घेतले, म्हणजे सत्ताधारी महायुतीचे घटक असून सुद्धा. आणि त्यामुळे त्यांच्या तक्रारी वेगवेगळ्या कोर्टांमध्ये तक्रारी वगैरे आहेत आणि ती प्रोसेस सुरू आहे. अजून निवडणूक लागायला पाहिजे, अजून निवडणूक लागलेली नाही, पण ठराव गोळा करून ठराव देण्याचं काम सुरू आहे. एका बाजूला ठराव देण्याचं काम सुरू आहे आणि एका बाजूला ज्या संस्थांवर आक्षेप घेतलेत सामाजिक कार्यकर्त्यांनी, तर त्या आक्षेपांमध्ये त्या संस्था अपात्र मतदानाला की पात्र ह्याचे निकाल देण्याचं दुसऱ्या बाजूला काम सुरू आहे. ओके, असं दोन्ही सुरू आहे. पण आता हे दुर्दैवी असलं तरी हे वास्तव आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशांचा प्रचंड वापर सुरू आहे. आत्ताचे दर मला कोणी 2.5 लाख 3 लाख वगैरे असे सांगितले प्रतिसंस्था प्रतिमत. काय होतं, गोकुळ दूध संघाची मतदानाची व्यवस्था आहे ती अशी आहे की गोकुळ दूध संघाला मतदान कोण करतं, तर दूध डेऱ्या करतात, सभासद दूध डेऱ्या. तर गोकुळच्या सभासद दूध डेऱ्यांची संख्या 5400 आहे जिल्ह्यामध्ये. तर त्या डेअरीतला संचालक मंडळांचा एक प्रतिनिधी त्या डेअरीच्या वतीनं मतदान करतो गोकुळला. मग 5400 जरी सभासद दूध डेअरी असल्या तरी आता ते पात्र अपात्र, त्यामुळं 250 उडवल्या, 100 उडवणार म्हणजे अपात्र ठरल्या, असं ते अजूनही सुरू आहे. म्हणजे अजूनही किती दूध संस्था मतदान करणार आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी मतदान करणार आहेत याचा आकडा आजही फिक्स नाही. 41 वगैरे काय? हा नाही, अजूनही फिक्स आहे, पण होईल 4500च्या आसपास वगैरे असा होऊ शकतो. पण ते काय होतं, मग तो मतदान देणारा माहीत असतो, ठराव कुणाच्या नावावर झालेला असतो, राहुल कुलकर्णीच्या नावावर झाला का विजय पाटलांच्या नावावर झाला तो माहीत असतो. आणि पुन्हा दूध डेऱ्या ह्या स्थानिक राजकारणाचा घटक असतो. तो कुठल्या तरी गटाचा, कुठल्या तरी पक्षाचा, ॲक्च्युली कुठल्या तरी नेत्यासाठी काम करत असतो. कारण साहजिक आहे, ग्रामीण भागामध्ये गावामध्ये दूध डेअरी जी काढलेली असते ती कुठल्या तरी गटाचा भाग असतो, त्यामुळे तो गट कुणाला मतदान करणार हे माहीत असतं. म्हणजे आपण इतर समजा आता साखर कारखाना आहे, साखर कारखान्याला आता बिदरीला 58,000 ते 60,000 सभासद बिदरी साखर कारखान्याला मतदान करत होते. तसं गोकुळचं नाही ना. गोकुळ 5,000च्या आसपास लोक मतदान करणार आणि मतदार माहीत आहे तो कुठल्या गटाचा माहीत आहे. त्यामुळं गोकुळचे ठराव ज्यांच्याकडं त्यांच्या ताब्यात निवडणूक याच्या नावावर म्हणण्यापेक्षा ठराव माहिती असतात कुणाच्या नावावर. आता माहिती आहेत किंवा ह्या अरुण डोंगरेंचे किती ठराव आहेत, आबाजी आपले आहेत विश्वास पाटील त्यांचे ठराव किती आहेत, हसन मुश्रीफांच्या गटाकडे किती ठराव आहेत, सतेज पाटलांच्या गटाकडे किती ठराव आहेत, महाडिक गटाकडे किती ठराव आहेत, हे बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामध्ये फार बदल होतात का, तर होऊ शकतात थोडेफार बदल, पण माहिती असतं की बाबा या ठिकाणी ह्या. आणि गोकुळचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, गोकुळ दूध संघ जसं साखर कारखाना आहे, साखर कारखाना तुम्ही सांगू शकता की ह्या आमदाराचा आहे, तो साखर कारखाना त्या आमदाराचा आहे, ह्या नेत्याचा आहे. गोकुळ दूध संघाचं नेतृत्व सामूहिक आहे. कुठलाही एक नेता गेल्या गोकुळच्या 50, 60 व 70 वर्षाच्या इतिहासामध्ये हा गोकुळ दूध संघाचा हे म्हणजे गोकुळ असं नाही,
कारण गोकुळचं नेतृत्व एका बाजूला आणि ठराव ज्यांच्या ताब्यात असणारी गोष्ट दुसऱ्या बाजूला, असं असं पण- गोकुळचा गोकुळचा तसा विषय आहे. पण मग आता हे जे आकडे ऐकू येतात ते खरे आहेत. आता तुम्ही आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही जो विचारला ते आकडे खरेच आहेत. काय होतं, ज्याला जी गोष्ट मौल्यवान असते त्या गोष्टीला मूल्य तयार होते त्याचं. जर लोकसभेला आणि विधानसभेला मोठ्या संख्येनं पैसे वाटून मतदान विकत घेण्याचा जो पायंडा पडला, तरी गोकुळ तर काय 5,000 सभासद, 5,400 मी म्हटलं, पण आता किती होतात, 5,000च्या खाली होतात का माहिती, पण माहिती आहे ना, त्यामुळे मूल्य ठरलेलं आहे. आणि मूल्य ठरलं असलं की मग लिलाव होऊ शकतो. तर सुरू आहे ना, हाणामाऱ्या सुरू आहेत. गोकुळचा ठराव त्या डेअरीमध्ये ठराव करण्याच्या वादातून हाणामाऱ्या झालेल्या आहेत ना. आम्ही बातम्या छापतो ना हाणामाऱ्याच्या. प्रत्येकाला ते ठराव त्याच्या नावावर पाहिजे. ठीक. आपण जरा व्यापक प्रश्नापासून आता सुरुवात करू. भाजपला का रस आहे एवढा, खास करून देवेंद्र फडणवीस इतकं का लक्ष घालतात? तुम्ही गोकुळ, त्यासाठी गोकुळ मला वाटतं समजून घ्यावं लागेल. सांगत होता. गोकुळ समजून घेतल्याशिवाय गोकुळचं राजकारण समजणार नाही. गोकुळ दूध संघ आहे हा आता 4,200 कोटींची उलाढाल आहे गोकुळची, आणि दरवर्षी वाढतो. त्यासाठी काय कुणाला काय वेगळं करावं लागत नाही. गोकुळ दूध संघ वाढणारच आहे. तो 5,000 आणि वर्ष दीड वर्षाने 5,000 कोटीचा होईल. तर गोकुळ दूध संघाची अर्थकारण जे आहे ते अर्थकारण कशाशी निगडीत आहे, तर गोकुळ दूध संघ दूध घातलं जातं गोकुळला. डेअऱ्यांच्या मार्फत दूध येतं आणि मग त्यावर प्रक्रिया करून दुधाचे उपपदार्थ, श्रीखंड असेल, दही असेल, बाकी विकलं जातं. गोकुळचं दुधाचं मार्केट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. म्हणजे आज आपण कोल्हापुरात आहे, कोल्हापुरात 8 नंतर तुम्हाला दूध मिळत नाही गोकुळचं. गोकुळचा ब्रँड हा इथल्या शेतकऱ्यांचा ब्रँड आहे. म्हणजे गोकुळ हा ब्रँड आहे ना, हा शेतकऱ्यांचा ब्रँड आहे. आणि मी अधिक दावा असा करू शकतो, गोकुळमध्ये काम कोण करतं, म्हणजे गोकुळची धारा कोण काढतं, जनावर कोण पाळतं, तर इथल्या महिला पाळतात. पहाटे 4ला उठून त्या बिचाऱ्या म्हणतात ना, शेणामुतात मातीत हात घालून त्यांना वैरण घालणं, त्यांची धार काढणं, आणि कष्ट करणाऱ्या लोक गोकुळला दूध घालतात. मुळात महिला सक्षमीकरण नावाची जी गोष्ट आहे ना, तर गोकुळ हा ब्रँडच महिलांच्या कष्टाचा आहे. महिलांनी उभा केलेला ब्रँड आहे. महिलांनी उभा केलेला ब्रँड आहे. आणि शेती आणि अर्थकारण, म्हणजे आता कोल्हापूरचं काय, ऊस आणि दूध हेच कोल्हापूरचं मोठं अर्थकारण आहे. तर गोकुळचं काय आहे, 5 लाख दूध उत्पादकांना 3 तारीख, 13 तारीख आणि 23 तारीख 10 दिवसाला बिल मिळतं त्यांच्या खात्यावर. तर 3 तारखेला 80 कोटी, 13 तारखेला 80 कोटी, 23 तारखेला 80 कोटी, पुढं मागे 1-2 कोटी होत असेल दूध कमी जास्त. 240 कोटी महिन्याला 225 कोटीच्या वर गोकुळ आणि सर्वसामान्य 5 लाख शेतकऱ्यांच्या घरात पैसे देतो. म्हणजे जिल्ह्याचं अर्थकारण गोकुळभोवती का ग्रामीण अर्थकारण फिरतो आपण म्हणतो, तर माहिती आहे की दर 10 दिवसाने बिल जमा होतं. व्हेरी इंटरेस्टिंग. एक गोष्ट, आणि बऱ्यापैकी बहुतांश महिलांच्या हातात ते बिल जातं. महिलांच्या हातात बिल झाल्यामुळे महिला सक्षमीकरणाची सगळ्यात मोठी चळवळ गोकुळ चालवतं. आणि ज्या 5,400 आपण डेऱ्या म्हणतो, 5,000 डेऱ्या आहेत, त्या डेऱ्यांमध्ये ना एका डेअरीमध्ये 4 ते 5 लोक काम करतात. आता तुम्ही धरा, जर 5,000 डेऱ्या असतील, 4 लोक जरी, तर 5-20, 20-25 हजार लोकांना ग्रामीण भागातल्या रोजगार गोकुळच्या माध्यमातून मिळतो. आणि थेट गोकुळमध्ये काम किती लोक करतात, तर 1800 आणि कंत्राटी कामगार 200 असतील. म्हणजे 2,000 लोकांना गोकुळ हे देतं. गोकुळचं अर्थकारण हे जिल्ह्याचं अर्थकारण काय, तर गोकुळचा पैसा सामान्य घटकापर्यंत जातो, खूप सामान्य लोकांपर्यंत जातो. डेअरी आहे, ऊस उत्पादक आहे, आणि गोकुळची टीम आहे बाकी सगळी मोठी. आणि गोकुळचा संचालक त्या भागातला, त्या तालुक्यातला नेता असतो. जर गोकुळ ताब्यात तुमच्या आलं तर अख्ख्या ग्रामीण भागातली यंत्रणा कळत नकळत तुमच्या ताब्यात येते. एक तर अर्थकारण येतं. तुम्ही ऐकलं असेल की गोकुळवर टीका कुठली होत असते, गोकुळवर विरोधक कुठली टीका करतात, की कुठल्या संचालकांची, कुठल्या नेत्याचे किती टँकर, दुधाच्या पिशवींचा ठेका कुणाला मिळाला, किंवा मुंबईतलं दूध वितरण कुणाकडं आहे, पुण्याचं दूध वितरण कुणाकडं आहे. तुम्ही जर माहिती घेतली तर तुमच्या कळेल की ही खूप मोठी इकॉनॉमी आहे. म्हणजे 100 करोडची इकॉनॉमी. असं म्हणजे साधं नाही आहे की बाबा काय एक 5-25 हजार रुपये मिळतात. एजन्सी बरं वाईट दिसतं कागदावर सगळं, परत बरं वाईटच असतं असं म्हणू शकता तुम्ही. तो ठेका ज्याला मिळतो त्याला ऑटोमॅटिकली पैसे मिळतात. ठेका कुणाला द्यायचा, तर त्यामध्ये अनेक नेत्यांचे नातेवाईक असतात, अनेक नेत्यांचं हे असतं, आणि मग एक इकॉनॉमी तुमच्या हातात राहते. राजकारण करताना एकतर इकॉनॉमी हातात राहते. गोकुळसारखा दूध संघ की थेट लोकांशी संबंधित आहे, थेट लोकांना मेसेज पोहोचवता येणारा दूध संघ आहे, तो हातात राहतो. आणि गावागावातल्या डेऱ्या असतील, गावागावातले राजकीय गट असतील, आणि नेते असतील, त्या भागातले नेते असतील, तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे गोकुळ माझ्याच ताब्यात पाहिजे असा अनेकांचा हट्टास होतो. आता 2021 पर्यंतची सिच्युएशन काय होती, माजी आमदार महादेवराव म्हाडकांच्या नेतृत्वाखाली गोकुळ
त्यांच्या ताब्यात होता. 25 वर्ष त्यांच्याकडेच होतं गोकुळ. ते काय करायचे, तर त्यावेळी गोकुळ कुठल्या पक्षाचा नव्हता, नेत्याचा म्हणत होते. मग नेत्याचा पक्ष असेल तो, कारण सहकारामध्ये राजकारण नाही आपण असं म्हणतो, ते काय शेवटी सहकारात राजकारण असतंच, ते काही खरं नाही. पण आजपर्यंत गोकुळ जिल्ह्यापुरतं होतं. गोकुळ महादेवराव माडकांचा बाबा आहे, पण महादेवराव माडकांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं गोकुळ नाही, कारण त्यांच्यावर असणारे संचालक सर्वपक्षीय होते. तसंच आजपर्यंत चाललेलं होतं. झालं काय की गोकुळची सत्ता बदलत राहिली. सतेज पाटलांना गोकुळमध्ये ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की गोकुळ ताब्यात घेतल्याशिवाय जिल्ह्याच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करता येत नाही. जिल्ह्याचा नेता कोण, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका आहेतच, तो भागच नाही, पण ते सामूहिक नेतृत्व तिथं सुद्धा येतं. पण कोल्हापूरच्या सहकारावर ज्याचा जो नेतृत्व करतं तो जिल्ह्याचा नेता म्हणून गणला जातो, शिक्कामोर्तब होतो. म्हणजे KDC कुणाकडं, गोकुळ कुणाकडं, बाजार समिती कुणाकडं किंवा बाकीच्या संस्था, पण गोकुळ कुणाकडे याच्यावर जास्त राहतं. मग सतेज पाटलांचा आणि महाडिकांचा जो वाद होता, त्यांच्याही लक्षात आलं की गोकुळ महादेवराव माडकांच्या ताब्यातून काढून घेतलं तर त्यांची रसद कमी होईल किंवा त्यांचा राजकारणाचा प्रभाव कमी होईल. पण त्यांनी काय केलं, मल्टीस्टेटचा एक मुद्दा, त्या संचालकांनी मल्टीस्टेटचा एक मुद्दा आणलेला. मल्टीस्टेटची मंजुरी घ्यायची होती, त्याला विरोध केला आणि एक जनमत गोळा करायचा प्रयत्न केला. मल्टीस्टेट बँक नाही, मल्टीस्टेटचा दर्जा म्हणजे आता गोकुळ जिल्ह्यापुरता आहे ना, तर मल्टीस्टेटचा गेला की तुम्हाला राष्ट्रीय म्हणजे राज्यांमध्ये सगळ्या दूध गोळा करायची परवानगी मिळते, सगळ्या राज्यांमध्ये जायला मिळतं. एक प्रकारे तुम्हाला कळत नका ते राष्ट्रीय स्तरावर जायला मिळतं. पण तो जिल्ह्याच्या हातातनं किंवा जिल्ह्याच्या त्या खरं ते बाहेरचे संचालक वगैरे त्याला करायला लागतात, त्याला नियमावल्या आहे. त्यांचा मुद्दा काय की तो इथल्या लोकांच्या हातातनं गोकुळ जाईल, म्हणून तो मुद्दा त्यांनी धरला. महाडिक हटाव ही टॅगलाईन करून त्यांनी 2021ची निवडणूक लढली. आणि मग काय झालं, गोकुळ कसं होतं तुम्हाला मी म्हणलो, ज्याच्या हातात ठराव आहेत तेचंच गोकुळ आहे. मग इथं काही विद्यमान संचालक होते, मी मगाशी म्हणलो विश्वास पाटील म्हणून आहे तिथं आबाजी, ते बरीच वर्ष काम करतात. अरुण डोंगळे आहेत, ते बरीच वर्ष काम करतात. अशा 3, 4, 5, 7 लोकांकडे ठराव खूप आहेत. ही लोक ज्या बाजूला झुकतील त्या बाजूला गोकुळची सत्ता झुकते. आणि तसंच झालं. हे विश्वास पाटील आबाजी असतील, अरुण डोंगळे असतील, हे सगळे त्यावेळी, आणि त्यावेळी सगळ्यात मोठं असं झालं की सतेज पाटील पालकमंत्री होते, सत्ता त्यांची होती महाविकास आघाडीची, त्यांना सत्तेचाही वापर झाला. त्यामुळे विनय कोरे, प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके हे सगळे त्यांच्याबरोबर आले. आणि महादेवराव महाडिक आणि स्वर्गीय PN पाटील हे 2 ह्याच्या पॅनलमध्ये राहिले. ते सत्तारूढ जरी होते, पण निवडणूक झाल्यानंतर असं झालं की विरोधक म्हणजे महादेवराव महाडिक आणि PN पाटलांच्या पॅनलमधली 4 लोक निवडून आली. म्हणजे 21 जणांचं हे होतं आणि यांची 17 निवडून आली, यांचं बहुमत झालं. आणि मग सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते सुरू झालं. आता ते सुरू झालं, पण तोपर्यंत राज्याची सत्ता गेली, पुन्हा गोकुळमध्ये सत्तांतर झालं. आणि भाजपला किंवा इथल्या स्थानिक नेत्यांना माहिती आहे की गोकुळ ताब्यात असल्यानंतर लोकसभा, विधानसभा, ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका सोप्या जातात. ओके. आता तुम्ही टेंडरचा विषय काढला, मला यायचं आहे निवडणुकीकडे, पण आपण एक 4-5 टेंडरचं गणित सांगू. पिशव्यांचं टेंडर, टँकरचं टेंडर किंवा मुंबईतल्या वितरणाचं टेंडर, याची इकॉनॉमी काय? आता काय होतं, ज्याची सत्ता आहे तो ठरवतो टेंडर कोणाला द्यायचं. जरी टेंडरिंग प्रोसेस दिसत असली तरी काय असं कोणी माहिती तो काय ठरलेलं असतं. मग त्यामध्ये काय आरोप काय होतो की ज्यांच्या सत्ता आहेत त्यांच्या नातेवाईकांचं कोणतरी असतं किंवा त्यांनी कोणीतरी क्षय व्यक्ती उभा केलेला असतो. हे ओपन सिक्रेट आहे. गेल्या 20-25 वर्षापासून आरोप हेच होतात. गोकुळचं अर्थकारण खूप मोठं आहे आणि गोकुळचं अर्थकारण मोठं आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणून राजकारण पिशवीपासून सुरुवात करू. पिशव्यांचं काय गणित आहे? आता बघा, पिशवी म्हणजे काय, आता तुम्ही दूध इथं आता कोल्हापुरात आलाय, तुम्ही कोल्हापुरात आल्यानंतर तुम्हाला दिसेल ना, सगळ्या हॉटेलमध्ये, सगळ्या चहाच्या गाड्यावर तुम्हाला गोकुळच्या दुधाच्या पिशव्या दिसतील. आणि इथं ना बऱ्यापैकी काय एक समज आहे, गोकुळच्या दुधाचा चहा खूप चांगला लागतो आणि गोकुळचा दर्जा चांगला. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणलो काय, ही खूप छोटी लोक कष्ट करून दूध घालतात. त्यामुळे त्या दुधाला कदाचित सह्याद्रीचा वारा, सह्याद्रीचं पाणी आपण म्हणतो ना, गोकुळच्या दुधाला गोडवा आहे, तो ब्रँडच आहे गोकुळ दूध. त्यामुळे गोकुळच्या पिशव्या किती खपत असतील तर अर्धा लिटरची पिशवी जास्त खपते. आता गोकुळचं काय आहे की साधारणतः 20 लाख लिटर दूध रोज खपतं असं म्हटलं जातं. मग पिशव्यांची संख्या किती होऊ शकते बघा ना, म्हणजे 12, 14, 15 लाख लिटर पिशवीतनं दूध जात असेल ना, जर अर्धा लिटरचं धरलं, 20 लाख लिटर जर धरले तर आपण काय 40 लाख पिशव्या म्हणणार नाही, काही 1 लिटरची असेल कदाचित, काही बल्कमध्ये असू शकतं. पण पिशव्या खपल्यानंतर प्रत्येक पिशवी मागं पिशवी तयार खाजगी एजन्सीला दिलं जातं. तर समजा पिशवी मागं जर 2 रुपये
कमिशन असेल किंवा 3 रुपये प्रॉफिट असेल तर तुम्ही बेरीज काढा ना. रोज असं धरा की 15 लाख पिशव्या गोकुळच्या, 45 जास्तच आहे पण आपण एक सरासरी धरू, सरासरी म्हणून धरू, तर त्या प्रत्येक पिशवी मागं जे काय प्रॉफिट आहे तो इझी आहे हो. त्यासाठी काही कष्ट करावं लागत नाही ना, फक्त टेंडर कोणाला द्यायचं एवढाच विषय ना. ठीक आहे. काय विषय आहे त्यामध्ये? आणि टँकर जे रोम करतात, टँकर, हा सगळ्यात मोठा टँकरचा विषय आहे. टँकर ने आण करण्यासाठी मुंबई सगळ्यात मोठं मार्केट आहे, त्यानंतरचं पुणे मार्केट आहे. तर टँकरमधनं दूध जातं ना. मग टँकर काय आहे, टँकर फक्त लावायचा आहे, तो भरायचा आणि द्यायचा आहे ना रूटवर. प्रत्येकाला रूट वाटून देतात, तर प्रत्येक संचालकाला रूट वाटून घेतला जातो. त्या रूट वाटपात पैसे असतात. टँकर संचालकांना ठरलेलं आहे किती संचालकांचं वजन बघून तो संचालक किती प्रभावी आहे त्यानुसार त्याचं टँकरचं वाटप आहे. पण टँकर म्हणजे बिझनेसच आहे, तुम्हाला पैसेच आहेत ना शेवटी. ते शेवटी बिझनेस. आज मंदी आल्यानंतर एखादा माणूस दुकान किंवा एखादा मॉल चालवतो, मंदी आल्यानंतर तो चालत नाही म्हणतो ना, तसं दुधाचं नाही, ते कंटिन्यू आहे तर चालतंच ते. म्हणजे थोडक्यात संचालकांना रूट्स वाटून दिले, हा रूट्स वाटून दिलेले असतात प्रत्येकाला. तो विरोधी असेल तर त्याला पण अकोमोडेट नाही, दिला जातो द्यायला लागतं. कमी दिले जाते पण द्यायला लागतं. आणि मुंबईतल्या वितरणाची खेळ काय? मुंबईच्या वितरणाचा पूर्वीपासून असा आरोप होतो की गोकुळचं नेतृत्व जी करतात तर त्यांच्या पाहुण्या रावळ्याकडेच तो ठेका असतो, कारण ते मोठं अर्थकारण आहे. आणि मोठा आणि परत काय होते ते का बरं तुम्ही दुसऱ्या बाजूला काय होतं, तिथं करप्शनचा आरोप केला तरी ते सिद्ध कसं करणार? ठेका कोणाला तरी द्यावा लागतो ना, मग ते टेंडरनुसार घेतला आहे, मग ते दुसऱ्याच्या नावावर असतो कधी कधी. पण जो नेतृत्व वगैरे करत असतात कदाचित त्यांच्या पाहुण्यांचा, त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांचा ठेका मुंबईचा असू शकतो, असं ओपन सिक्रेट आहे. राजकारणाकडे जायच्या आधी खूप उशिरा एकतर गोकुळनं बाय प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली असं माझं आकलन आहे इतरांच्या तुलनेने. म्हणजे वारणा पण सुरुवातीला खूप वेगात होता, नंतर तो अमूल वगैरेची स्पर्धा. तर मग गोकुळ हा असा राज्य पातळीवरचा अमूलसारखा वगैरे यशस्वी ब्रँड, मर्यादित आहेच त्याचं यश, इतका मोठा का नाही झाला? हां, तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण दुसरी बाजू समजून घ्या की गोकुळ हा यशस्वीच ब्रँड आहे. कोल्हापूरच्या अर्थकारणाची बेसलाईन गोकुळ आहे. आता तुम्ही म्हणता की त्याचा विस्तार, तुम्ही म्हणता तो अमूल सारखा ब्रँड. हां, म्हणजे अमूल बघा, वर्गीस कुरियन दूध क्रांती ज्यांनी केली, वर्गीस कुरियननी, त्यांनी अमूलची व्यवस्था उभी केली ना, तर गोकुळची व्यवस्था सुद्धा त्यांनीच उभी केली. म्हणजे आनंदराव पाटील चोळेकर स्वर्गीय पूर्वी इथं अध्यक्ष होते, त्यांनी वर्गीस कुरियनना त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना इकडं आणून तर गोकुळचा ब्रँड त्याच व्यवस्थेने उभा केला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, गोकुळ म्हणजे काय सगळं आज ते कदाचित सोशल मीडिया किंवा या माध्यमातून लोकांना काय वाटतं, गोकुळ म्हणजे नुसतं राजकारण. गोकुळ नुसतं राजकारण नाही आहे. गोकुळ, मला स्वतःला असं वाटतं, मी आता इतकी वर्ष 23-24 वर्ष पत्रकारिता करतो इथं, गोकुळचं फार तर 25-30% राजकारण आहे. गोकुळची व्यवस्था अशी आहे ना, तिथं कुणी आलं तर गोकुळ चालूच राहतो. गोकुळच्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. एक आहे की थोडा प्रभाव इकडे तिकडे होतो, पण गोकुळच्या ग्रोथमध्ये समजा चांगल्या माणसांच्या हातात सत्ता आली तर गोकुळची ग्रोथ तुम्ही म्हणता तशी वेगानं व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्याचं कारण इथल्या नेत्यांचं, मग तो आपण त्या नेत्यांना त्याचा दोष द्यायला पाहिजे. आणि दुसरी बाजू, प्रत्येक प्रोडक्टची त्या प्रोडक्टला सिग्नेचर प्रोडक्ट असतं प्रत्येक ह्याला. तर गोकुळची दूध पिशवी ना ही सिग्नेचर आहे. ते आईस्क्रीम असेल, श्रीखंड असेल, हे नंतर बाय प्रोडक्ट असेल. गोकुळच्या दुधालाच लोक, आता मला सांगा, दूधच विकतो आपण आणि दुधाला जास्त मागणी आहे. बाय प्रॉडक्टला दूध शिल्लक पण राहिलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं असेल की कदाचित त्यामुळं कदाचित तो झालं नसेल. शक्यता आहे. आणि दुसरी बाजू आहे की जे नेतृत्व करतात त्यांना असं वाटलं असेल की आहे तेवढा कारभार केला तर ते आपल्या हातात राहील, ते वाढवलं तर आपल्या हातात न जाईल, असं कदाचित कोता विचार केलेला असू शकतो. पण गोकुळ वाढायला खूप संधी आहे आणि वाढायला पाहिजे होतं. तर गोकुळ तुम्ही म्हटला तसं यशस्वी स्टोरी आहे का, तर गोकुळ हे आजही कोल्हापूरच्या आर्थिक मर्यादित यशाची कहाणी आहे, जी मर्यादित यशाची कहाणी आहे. जिल्ह्यापुरतं तर प्रचंड यश आहे म्हणू शकता. पण आत्ता ह्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला जसं मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्रित होते, मला नाही वाटत की ज्या पद्धतीचा दबाव भाजपचा आहे त्यामुळे हसन मुश्रीफ काही सतेज पाटील यांच्यावर जातील. सो आत्ताच्या स्थितीमध्ये काय होईल, ही पण चर्चा असते की महाडिकांना कदाचित इतकं राजकीय पारंपरिक वैर विसरून सतेज पाटील आणि ते एकत्रित येतात. आता हे वरवर सुरू आहे. आता हसन मुश्रीफांचं तर काय होतं, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील त्यांच्या दोस्तांना हा जिल्हा परिषदेमध्ये असायचा, महापालिकेत असायचा, गोकुळमध्ये जिथं शक्य आहे तिथं या दोघांचं इन आउट सुरू असायचं. त्यांना साजेचं राजकारण, म्हणजे आम्ही इकडं बघत नाही, तुम्ही तिकडं बघू नका, एक दोस्ताना टाईप राजकारण 100% होतं. आता मात्र या राजकारणाला मर्यादा आलेल्या आहेत गोकुळमध्ये, 100% आलेत.
काय झालं, गोकुळ आता महायुती म्हणूनच लढवूया. आजपर्यंत गोकुळची निवडणूक ही राजकीय पक्षाच्या पलीकडे असायची. राजकीय पक्ष म्हणून गोकुळची निवडणूक कोणी लढवली नाही आणि तसा प्रयत्न केल्यानंतर तो कधी सक्सेसही झाला नाही. आता पहिल्यांदा काय व्हायला लागले, तुम्ही म्हणता तसा भाजपचा इंटरेस्ट 100% भाजपचा इंटरेस्ट त्यामध्ये वाढला. त्याचं कारण की मगाशी तुम्हाला सांगितलं गोकुळचं अर्थकारण आणि गोकुळचं राजकारण, प्रभाव गोकुळचा. त्यामध्ये काय झालं, मग अरुण डोंगळे अध्यक्ष होते आणि ठरलेलं काय की एवढ्या वर्षानंतर ठरले त्यांचं 1-2 वर्षानंतर तुम्ही राजीनामा द्यायचा, मग अध्यक्षपद. तर गोकुळचं अध्यक्षपद इथल्या लोकांना माहिती आहे ते अध्यक्षपद म्हणजे काय, सोडवत नाही. मग अरुण डोंगळेंना राजीनामा द्यायचा नव्हता. त्यांनी काय केलं, ते स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितले की मी महायुतीचा अध्यक्ष करायला पाहिजे, मी महायुतीचाच आहे. म्हणजे त्यांनी वेळ घालवला की महायुतीकडे. पहिल्यांदा अरुण डोंगळेंनी काय केलं, ते राज्याकडेच नेलं, जे इथल्या इथं व्हायचं, इथल्या नेत्यांमध्ये अध्यक्षपद यायचं ते गेले. मग ते नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे तो विषय गेला की अध्यक्ष महायुतीचाच पाहिजे. पण BJPचे काही इथले स्थानिक नेते, खासदार धनंजय महाडिक असतील, आमदार अमल महाडिक असतील, काही BJPचे इथले नेते असतील, त्यांनाही वाटायला लागलं मग अरे बरोबर आहे, मग ते एक सत्ता ताब्यात नेते ना. मग सतेज पाटलांचं ते शशिकांत पाटील सुयेकर त्यांच्या अध्यक्षांनी तिने क्लेम केलेला, यांचं म्हणणं होतं की ते काँग्रेसचे आहेत, आपल्याला आता माहितीचं करायला पाहिजे. इथून ती सुरुवात झाली आणि कळत नकळत ते जिल्ह्याचं राजकारण राज्याच्या कोर्टात गेलं. आणि एकदा तिथं गेल्यानंतर इथल्या नेत्यांनी काय केलं सांगायला चालू केलं. समजा त्यांना आता काय एखाद्याला निरोप द्यायचा नाही तर सांगताना काय सांगायचं की नाही आपण CM साहेबांना विचाराने करूया. एकदा ते तिकडे गेलं राज्याच्या लेवलला, मग ते महायुती आणि महाविकास असं 2 भागामध्ये वाटणी झाली त्याची. आणि मुश्रीफ सतेज पाटलांना मदत करतील आणि सतेज पाटील मुश्रीफांना मदत करतील एन केन प्रकारे असा मेसेज होता. पण तो मोडून काढण्यासाठी काय, मुश्रीफांना जेवढं कोडीत पकडता येईल. आता मुश्रीफांचा मुलगाच अध्यक्ष होते, आता अध्यक्ष मुश्रीफांचा मुलगाच होता जोपर्यंत मुदत होती. तुमच्या लक्षात येईल भ्रष्टाचाराचे आरोप झाले, प्रत्येक गोष्टीचे आरोप झाले. शिवाजीराव पाटील हे भाजपचे आमदार आहेत, जरी अपक्ष असले तरी सहयोगी भाजपचे आमदार आणि ते मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे मानले जातात. तिने मुश्रीफ मुक्त गोकुळ म्हणून मुवमेंट चालू केली, समजून घ्या ना. बरं, प्रकाश बेलवडे सुद्धा ABVPचे पूर्वीचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. आणि यामुळं काय झालं, BJPने एवढ्या मागं लागली मुश्रीफांची कोंडी करायला, अगदी EDपर्यंत आलं. म्हणजे गोकुळच्या गैरव्यवहाराची चौकशी EDला, आधीच ED प्रकरण एवढं कोल्हापुरात त्यांच्याशी जोडलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं, मुश्रीफांना सुद्धा मला वाटतं, जरी मुश्रीफ ॲग्रेसिव्ह आहेत, मुश्रीफ अत्यंत चालाक राजकारण आहेत, कारण मुश्रीफांच्या ताब्यात KDC अनेक वर्षापासून आहे. आता मुश्रीफांच्या ताब्यात 1 हँड गोकुळ आले, त्यांना साहजिक काय सोडवायचं पण नसेल. पण ही भाजपचे सत्ता केंद्र ज्या ताकदीनं काम करायला लागले ना, तर मुश्रीफ, मला वाटतं की मुश्रीफ कळत नकळत ते महायुती करत होता, महायुतीच्याच बाजूनं ती इलेक्शन लढवतील. कारण बंटी पाटील आणि सतेज पाटलांनी ऑलरेडी पॅनलची घोषणा केली आघाडीची. त्यामुळे महायुती विरोधात महाविकास आता तरी आहेच. ओके. आणि मग काय होईल, कारण ठराव महत्त्वाचे आहेत असं तुम्ही म्हणालात. गोकुळ तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे ठराव त्यांच्या बाजूनं सत्ता. गोकुळमध्ये काहीतरी नॅरेटिव्ह तयार होईल, कोणीतरी काय म्हणतात, कोणीतरी एकदम मोठा गट फुटेल. आता आजचं वातावरण नाही. आजचं वातावरण काय आहे की महायुतीच्या बाजूनं सगळेच नेते दिसतात आणि सतेज पाटील तसे आता एकटे लढायला लागले. पण एकटे लढत असताना सुद्धा ठराव कुणाच्या बाजूनं जास्त आहे त्या बाजूनं गोकुळचा निकाल लागतो. आणि मला एक अजूनही वाटतं की आज आपण अंदाज व्यक्त करण्यापेक्षा आज काय सुरू आहे की मंत्री हसन मुश्रीफांना किती जागा मिळणार, खासदार धनंजय महाडकांना किती जागा मिळणार, महायुती अंतर्गत काय वाटप होतं? प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांना किती, आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्या वाट्याला किती जागा येणार, आमदार चंद्रजित नरके आहेत, त्यांच्या किती वाट्याला जागा येणार. आता आमदार शिवाजीराव पाटील त्यात वाटणी आली, ते म्हणणार मला किती जागा तुम्ही देणार. संभाजीत घाडगे परत BJPमध्ये, त्यांना किती तुम्ही जागा देणार. तुम्हाला सांगतो विनय कोरे तर आता कळत नकळत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कृष्णाचं काम करतात. म्हणजे काय की शिष्टाई आता गोकुळ असेल आणि सगळ्याच जिल्ह्याच्या राजकारणात आता जे सुरू आहे ना, त्याचं केंद्र आता विनय कोरेंकडे आलं, आमदार विनय कोरेंकडे. त्यामुळे होतं काय, विनय कोरे मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत त्यांच्या 2 जागा होत्या, अमर पाटील आणि करणसिंह गायकवाड त्यांच्या. आता विनय कोरे काय 2 जागेवर बसणार नाहीत ना. विनय कोरे म्हणणार मला 4 पाहिजेत, कारण 21 संचालक 2021 पर्यंत होते, 4 वाढवले, 25 केले. पण 25 काय केले, ॲक्च्युली ही निवडणुकीत नेत्यांना बिनविरोध करायची होती. प्रत्येकाच्या वाटणीला देऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं मला वाटतं की नेत्यांना म्हणजे कोणी कदाचित मला वाटतं आमदार सतीश पाटलांना पण वाटत असेल आणि मंत्री हसन मुश्रीफांना वाटत असेल. आणि 2-2, 3-3 जागा कुणाला वाढ द्यायची असेल तर वाढ देऊ म्हणून जागा 25 करू. परत 2 तज्ज्ञ संचालक घेतले जातात, शासन नियुक्त संचालक परत घेतला जातो. पण झालं काय, बिनविरोधचं फार
कदाचित आता बिनविरोध नाही होऊ शकत, आता होऊ शकत नाही, फारच उधळून लावला. कारण आता काय आलं, आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. ठीक आहे. आता महाडिक काय करतील? धनंजय माडिक सुद्धा जागा मागतील त्यांच्या. महाडिक पाटील असं कॉम्बिनेशन सतेज पाटील होण्याची शक्यता हा, दूर तुम्ही तो मगापासून प्रश्न होय, पण मला स्वतःला असं वाटतंय की महाडिक गट तशी बाजू सत्तेत आहे. महाडिक गट आज ते बीजेपीचे आमदार आहेत, अमल माडिक, आता खासदार धनंजय माडिक आणि सतेज पाटील आमदार असतील. हा संघर्ष काय असा एकत्र येणार नाही ना? नाही, हा संघर्ष येणं अवघड आहे. आणि आता जी तुम्ही चर्चा चालू आहे ती कुणाची चालू आहे की माजी आमदार महादेवराव माडकांचे जे पुत्र आहेत अमल महाडिक, बीजेपीचेच आमदार आहेत, ते तो गट जो गोकुळवर पूर्वीपासून वर्चस्व करणारा होता, तो आणि सतेज पाटील एक होतील का, अशी आपल्या माध्यमांमध्ये चर्चा आहे. कारण दोघांनी स्टेटमेंट तसे केले. शक्यता आहे. मला स्वतःला असं वाटतं की गोकुळच्या निमित्तानं ते एकत्र येणार नाही. कारण शेवटी गोकुळ गेले आता कोर्टात, भाजप अगदी राज्याच्या राजकारणाचा भाग झाल्यासारखं गोकुळ झालं. आणि हे आपलं एकमेकांना कटश देण्याच्या नादात ते स्टेटमेंट आहे, तसं होणार नाही होणार. थँक्यू पाटील, थँक्यू सो मच. किती इन्साईट इतक्या कमी वेळेमध्ये त्यांनी सांगितलं. मी जाणीवपूर्वक हा मुद्दा सोडून दिला की काय होणार निवडणुकीत, स्पेक्युलेशन नको करायला. पण हे जे अंतर्गत पदर आहेत ना महाराष्ट्रातल्या राजकारणातले, ते गोकुळ आणि तत्सम संस्थेच्या माध्यमातून लक्षात घेतले की मग महाराष्ट्राचा व्यापक पट आपल्याला लक्षात येतो. आणि भाजप हळूहळू सहकार क्षेत्रावरती वर्चस्व मिळवण्याचा का प्रयत्न करते हे पण लक्षात येतं. पुन्हा एकदा सांगतो की कोल्हापुरात आहे आणि अशाच पद्धतीचे राज्यभरातले वेगळे जे निवडणुकीचे पॅटर्न्स आहेत ते या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.